नमस्कार, मी अशोक चाटे, किनगाव जिल्हा परिषद सर्कल। माझी पत्नी सौ पूजा अशोक चाटे ही किनगाव जिल्हा परिषद मधून निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभा आहे। काँग्रेस पक्षाकडून आपण इच्छुक होतो, परंतु पक्षाने काही कारणास्तव मला उमेदवारी डावलली आणि ज्या काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवाराला उमेदवारी दिली त्या पक्षाच्या उमेदवाराने मला कोणत्याही प्रकारचा फोन, कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही। त्याच्यामुळे मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा फॉर्म माघारी घेतला नाही आणि आज मी अपक्ष म्हणून किनगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये उभा आहे। मला आज निवडणूक आयोगाने एअर कंडिशनर हे चिन्ह दिलेलं आहे। एअर कंडिशनरचा अर्थ हे आमच्या मतदार संघातल्या लोकांना सुद्धा कळणार नाही। मी हे चिन्ह बदलून मागितलं, परंतु निवडणूक आयोगाच्या नियमाअंतर्गत मला एअर कंडिशनर हे एसी हा सिंबल मला मिळालेला आहे। मला किनगाव आणि पंचक्रोशीतील लोकांना एवढंच आवाहन करायचं आहे, आपण किती दिवस भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे फिरणार आहोत। भारतीय जनता पार्टीने गेली 15 वर्ष हे किनगाव भगास करण्याचं काम केलेलं आहे। आज किनगाव मध्ये साधी बसस्थानकात जावं तुम्ही, साधी मुतारी नाही, साधी पाण्याची व्यवस्था नाही। आज किनगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत 5 वाडे आहेत, मोळणवाडी, सोन्यवाडी, हांगेवाडी, चाटवाडी। गेल्या 25 वर्षात एकही ग्रामसभा किनगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत झालेली नाही। किनगाव ग्रामपंचायत हा लुटारूंचा अड्डा झाला आहे। ह्यांच्या विरोधात माझी प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाकडून लढण्याची इच्छा होती, परंतु तांत्रिक कारणामुळे काँग्रेस पक्षाचा मी अधिकृत उमेदवार होऊ शकलो नाही। परंतु या येणाऱ्या पुढच्या 7 ते 8 दिवसांपर्यंत मी किनगावच्या स्वाभिमानी जनतेला, मी ते तरुण आणि गोरगरीब घरातला तरुण कष्टकऱ्यांचा आवाज आहे, तो मी बुलंद आवाज किनगावकरांपर्यंत पोहोचणार आहे। किनगावकरांनी मला त्यांच्या ओटीत घ्यावं। आम्ही मोळणवाडीकर जेवढा किनगावकर टॅक्स भरतात, जेवढा किनगावकर नळपट्टी भरतो, घनपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, तेवढाच टॅक्स आम्ही 5 वाडे मिळून भरतो। किनगाव ग्रामपंचायतचं विभाजन करा म्हणून मी 6 महिने झाले लढतोय, एकटा लढतोय। मंत्रालयाची खालची पायरी ते वरची पायरी 7व्या मजल्यापर्यंत मी खेटा मारल्या, पण किनगाव ग्रामपंचायतच्या एकाही पुढाऱ्याने आम्हाला ठराव मंजूर करून दिला नाही। त्यांच्या विरोधात माझे बंड आहे। गाव पातळीवर आम्ही गोरगरीब जनतेच्या पुढे जाणार। आज भारतीय जनता पार्टी धनाढ्य आहे, बलाढ्य आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पोलीस आहे, सगळं पॉवर आहे, तरी त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद किनगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत फक्त अशोक चाटेने दाखवलेली आहे। मी गेली 1 हप्ता झाले किनगावकरांना सांगतोय की हे राजकारण ओळखा। एकाच गावातनं जर एवढे उमेदवार येणार असतील तर हा जिल्हा परिषद गट का बिनविरोध करायचा आहे का? ही माझी ज्येष्ठ पुढारी लोकांना सुद्धा मागणी होती गेली 7 दिवस झालं की हे काहीतरी राजकारण वेगळंच जाते। जर एकाच गावातनं जर 7-7 उमेदवार जिल्हा परिषद साठी असणार तर हा धोका होणार। आणि आज तुम्ही बघा, माघारी घेताना किती लोकांनी माघारी घेतली। किनगावचा एकटा हा वाघ किनगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत उभा आहे। किनगावकरच्या मायबाप जनतेला मला एवढीच विनंती आहे, आम्ही 25 वर्ष आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही तुम्हाला मतदान केलं। किशोर बापू मुंडे असतील, मुंडे परिवार असतील, सर्वांना माझी विनंती आहे, एक वेळेस वाडी तांड्यातल्या लोकांना सुद्धा मी विचारात घ्या, तुम्ही आम्हाला ओटीत घ्या, कुठेही कमी पडणार नाही। तो यावेळेस स्वाभिमानी किनगावकरांनी मोळणवाडीला एकदा संधी दिली पाहिजे। एवढंच बोलतो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।